वहाँ से आने वाले सारे मशीन जिन्हें यहाँ पर हम लोग रिकंडीशन करते थे, पुराने को नया बनाने जैसा मेहनत करके हम लोग परिश्रम करके उसको बनाते थे, उसमें हम लोगों ने काफ़ी साल काम किया है। मुझे इस काम के लिए काफ़ी तजुर्बा है। मेरे साथ महेश देव को भी करीबन 7-8 साल का तजुर्बा था, लेकिन अब भी देखने जाएंगे तो आज भी हम लोग वही कार्य कर रहे हैं। महेश देव अपने कार्य में बिजी है, लेकिन जो कुछ भी है बापूजी की कृपा से काफ़ी अच्छा चल रहा है सब। कहने का मतलब ये है कि दादा का कहने का मतलब मराठी में दादा बोलते बड़े भाई को। ये हमारे इंजीनियर साहब है, इन्होंने, इनके बदौलत ही मैं बहुत कुछ कर पाया, और इन्हीं के बदौलत मैंने बहुत सारे, जैसे कि हम लोग जेट एयरबेस के ऑफिस में जाना, इनका पूरा मुंबई में इनका संजय जोशी नाम से अच्छा खासा, मतलब इनकी मैन्युफैक्चरिंग समझिए कंपनी है, जो हम लोग रिकंडीशन करके मशीनें सब जगह सप्लाई करते हैं। इनको पूरा मुंबई के जो उड़ान पेन पनवेल और खरडी का सारा के पूरे स्टाफ लोग इनको जानते हैं, क्योंकि मैं इनके साथ काम किया था। इनका शोभा भैया का, इन्हीं के वजह से मैं एक आज जो भी कुछ हूँ इंजीनियर बना, इनका बहुत सहयोग रहा। मैं बहुत बहुत हृदय से साधुवाद करता हूँ जितना दिन के बाद आप मिले। कुल मिला के ये मेरे मशीन के गुरु जी हैं, गुरु हैं। कहते हैं ना, गुरु साक्षात परब्रह्म। तो आज ये मेरे साक्षात आए हैं, तो मेरे लिए तो ब्रह्म ही हो गए। मैं बहुत बहुत साधुवाद करता हूँ, बहुत बहुत धन्यवाद। संजय भाई, हरिओम। कल हम लोग गए थे बापूजी के आश्रम, रायता आश्रम गए थे। हम लोग को बहुत अच्छा लगा, बहुत आनंद आया। पहले तो बापूजी रेलगाड़ी से हम लोग को दर्शन दिए, फिर बापूजी की कृपा हुई, हमको भी मिलना था, बहुत दिन से संकल्प था। क्योंकि जब बापूजी इधर हमारे बाजू में पनवेल में उल्वे आश्रम आए तब हम लोग जा नहीं पाए, क्योंकि हमने अपने सोसाइटी में मातृ पितृ पूजन दिवस रखा था। तो हम लोग बोले, और बहुत सारे हरिओम वाले आए नहीं। फिर हम लोग सुने कि बापू बाजू में आए और हम लोग जा नहीं पाए। तब से हम लोग को इतना तड़प जगा कि हम लोग सोसाइटी में प्रोग्राम रखे और हम लोग जा नहीं पाए। बापू कुछ तो ऐसा कृपा करो। फिर हम लोग ने मातृ पितृ पूजन दिवस किया, वो तो बहुत आनंद आया लोगों को, लेकिन कोई हमारा हरिओम वाला नहीं आ पाए। फिर बापूजी उल्वे में उन लोग को एकदम पास से दर्शन देके प्रसाद दिए। फिर वो वीडियो मोबाइल में आया। जब हमने वो मोबाइल में वीडियो देखे, हम लोग इतना मन को इतना तड़पे कि बापू आप पास में आके, लेकिन सेवा थी, बापू ने सेवा दिया था कि नहीं आपको अपने सोसाइटी में प्रोग्राम करना है। फिर मेरे बड़े भैया जो प्रतापगढ़ में चिलविला आश्रम में संचालक है, वो आए थे, तो बोले हमको तो आपकी सोसाइटी में कार्यक्रम करना है मातृ पितृ पूजन दिवस। तो हम लोग बोले ठीक है अपन करेंगे। तो हम लोग को उसी दिन प्लान बना कि हम अपने सोसाइटी में रखते हैं। और बापूजी की इतनी कृपा कि बापू उसी दिन मुंबई में पधारे, मुंबई में पनवेल उल्वे आश्रम में आए। पनवेल में ना कि पनवेल से थोड़ा सा दूर उल्वे है, उधर आए। फिर हम लोग इतना तड़पे हम लोग बोले आज हमारी सेवा है, और हम लोग बापू से मिले नहीं। फिर हम दूसरे दिन रायता आश्रम गए। फिर वहाँ बापूजी की इतनी कृपा हो, पहले तो खूब दर्शन दिया बापू ने, घूम के भजन विजन चलाए, नाचे गए। फिर बाद में हम लोग ने थोड़ा सा बातचीत करके अंदर सानिध्य मिला बापू का, पीछे हम लोग गए, बातचीत किए। बापूजी ने थोड़े देर मुझे हाथ पकड़ा। फिर मेरे बड़े भैया से उन्होंने पूछा कौन है तुम्हारे बड़े भाई, तो मैंने बोला कि वो इधर के हैं, प्रतापगढ़ के संचालक है। उनसे बात की, उनका जो मार्गदर्शन था उनको दिया। फिर मुझे आज्ञा चक्र पर अंगूठा लगाए, बोलते तू तो बापू की बेटी नहीं है, तू बापू का बेटा है, तू तो मर्द है। मैंने प्रसाद किशमिश मांगा तो बापू ने मुझे और एक एप्पल उठा के दे दिया। बोलते बिंदास रहे, कुछ टेंशन नहीं, सेवा साधना कर और अच्छा बन और सबको अच्छा बना। ये सब बापू ने बातें की। बहुत हमको तो यकीन नहीं हो रहा है कि हम बापूजी के दर्शन करके आए, और अभी तक यकीन नहीं हो रहा, क्या बोलूं, शब्द ही नहीं है उसके आगे। कसम से बापूजी सेवा साधना और विश्वास तड़प जो रहेगा तो बापू कहीं भी मिल सकते हैं। हरिओम। आज जे काय आहे ते लहानापासून आजपर्यंत मोठा झाला तिथपासून आमच्याकडे चेंबूरला राहायचा, आणि तो आमचे संजय च्या बरोबर तो मशीनचं काम शिकला आणि चांगला इंजिनियर झालेला आहे। आणि तो आज पुऱ्या मुंबईला संजय जो आणि महेश या दोघांना पूर्ण चेंबूर एरिया का मुंबई पूर्ण ओळखतात। आणि त्यांचं कामच असं आहे की मुंबईच्या बाहेर सुद्धा यांची चांगली ओळख आहे, चांगलं काय आहे। आणि त्या हिशोबान मी शाखा क्रमांक 146 च्या हिशोबान
आज 15 वर्षां याला महेशला आम्ही ओळख म्हणजे आता परत आलोय भेटायला. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जिथे महेश आहे तिथे जी सेवा बापूजींची चालले, या कुठली म्हणजे सनातन धर्मामध्ये जी सेवा चांगली आहे ती महेशकडून होते. आणि आम्हाला अपेक्षा आहे की याच्यापेक्षा आम्हाला त्याने चांगला मार्ग दाखवावा. आम्ही जरी मोठे असलो तरी आम्हाला त्याने या सनातन धर्माच्या हिशोबात आम्हाला चांगला मार्ग दाखवा. जसे आमचे बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र टायगर बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी राम मंदिराचं, जेव्हा राम मंदिर नव्हतं पण त्यावेळी जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये आमचे महाराष्ट्राचे, पुऱ्या महाराष्ट्राचे काही कारसेवक होते. त्या कारसेवकांनी एवढं म्हणजे त्यांचं ते बलिदान झालंच तिथे, पण कारसेवकांनी एवढं चांगलं काम केलं ते आज राम मंदिर आपल्याला अखंड विश्वात जेवढं मोठं नाही तेवढं राम मंदिर आम्हाला बघायला मिळतं आहे. हे आमचं हिंदू म्हणून आम्हाला फार अभिमान आहे. आणि तसंच थोडं म्हणजे महेशने पण आम्हाला पुढचं काय म्हणजे कमी जास्त काय असेल त्याच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की त्याने आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं. एवढंच मी आध्यात्मिक मार्गदर्शन तेच एवढंच बोलतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती दिवसापासून राहताय आणि तुमच्या इथे राहून आणि हे जे साधकांच्या घरामध्ये येऊन तुम्हाला काय अनुभव झालाय आणि ऋषी प्रसाद वाचून काय अनुभव झालाय? मी इथे राहते, काश्मीरमध्ये राहते. मला इथं सगळं चांगलंच वाटतंय आणि असं बापूजींचं ऐकून तर खूपच चांगलं वाटतंय मला. आणि इथं येऊन तर मला कधी कोणाचं वाईट नाही, पण सगळं चांगलंच ऐकायला इथंच आहे. अजून काय अनुभव झाला म्हणजे अजून इथं तुम्ही एवढे किती दिवसापासून राहते इथे? मी तर ह्याला आता 3-4 वर्षापासून वळखायला लागली आहे. त्या पण सगळं चांगलंच सांगतात मला आणि बापूजींचं सगळं कीर्तन सगळं चांगलंच ऐकायला येतं मला. आता जे मातपेट पूजन झाला ते खूप मला आवडलं. त्याच्यामुळे मला आईचं महत्व कळालं. मी तेव्हा एवढी पण रडली, सांगू शकत नाही. असं तुम्ही पहिले बघितले होते काय कुठे? कधीच नाही. हे बघा ना, तुमचे किती शुद्ध भाव आहे. म्हणून तुम्हाला आता 2 दिवस झालाय, 2-3 दिवस, आणि तुम्हाला अजून आठवण आहे. आणि तुमची किती श्रद्धा आहे, किती भाव आहे, तुमची आत्मा शुद्ध आहे, म्हणून असा तुम्हाला अनुभव झालाय. मला माझ्या आईने पण खूप मेहनत केली, पण त्या तुम्ही कार्यक्रम केला तेव्हा मला अनुभव आला की मी माझी स्वतः आई झाली ती माझ्या आईने काय केलं असेल एवढं मला सगळं त्याच्यात कळालं. आणि माझी मुलगी पण खूप रडली आणि माझ्या पप्पाने पण खूप केलंय. पण माझी मम्मी खूप मेहनत करून लोकांकडे कामाला जाऊन आम्हाला मोठं वाढवलं त्याच्यामध्ये. तेच मला आता त्या दिवशी तुम्ही प्रोग्राम केला तेव्हा मला कळालं की आईचं महत्त्व काय आहे, तेव्हा मला समजलं. मी त्या दिवशी पण खूप रडली. मी आता पण एवढं सांगू शकत नाही. मी त्या दिवशी इथून जाऊन माझ्या आईला फोन केला, म्हटलं आई तू खूप केलंस माझ्यासाठी. मी तर तिथं कीर्तन केलं, ते सगळं ऐकून मला खूप हे वाटलं, म्हणजे सांगू शकत नाही. मग 14 फरवरीला आईला आईचंच हे करणं हे लव. आणि तसं पण माझं लग्न झाल्यापासून मी हे साजरा करतच नाहीये. व्हॅलेंटाईन आहे, काहीच नाही. माझ्या नवऱ्याला पण नाही आवडत खरं सांगायचं म्हटलं. आपली भारतीय संस्कृती नाही ना ताई, नाही बाहेरची संस्कृती. आणि हाचे जे विवाह आहेत त्यांना हे सगळे म्हणजे प्रॉब्लेम आहे ना. संस्कार जर खराब भेटला तर ते लोक काय करणार बघा तुम्ही. आणि आता तुमचं लग्न झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की असा नाही तसा नाही, त्याच्यामध्ये काहीच नाहीये. कारण आता मी स्वतः आई झाली आहे ना, ते मला कळतं की माझ्या आईने पण किती मेहनत करून आम्हाला मोठं केलं, वाढवलं. लोकांकडनं काही हाणायची आणि आम्हाला जे खायला द्यायची. पप्पा पण माझे खूप ड्रिंक करायची तेव्हा, सगळं करून तरी पण आम्हाला आई घालायची. ते आता कळालं मला महत्व की हे व्हॅलेंटाईन काय फक्त काय फुल दिलं आणि झालं फक्त. म्हणजे आई आपली मेहनत करून आपल्याला वाढवते ना, त्याच्यासमोर ते काहीच नाही महत्व त्याचं व्हॅलेंटाईनचं. बघा गुरुजींची कशी कृपा आहे. आता पण तुम्ही आलात आश्रम मधून शहाड वरून, त्यात आई मम्मी मला सांगत होत्या. तुम्ही मम्मी बोलता का यांना? हा, मी त्याला मम्मीच बोलते. माझी पण मम्मीच आहे. तुमची मम्मी पण मी इथं आल्यापासून मी मम्मीच बोलते असे. पण त्या आता पण मला मम्मी सांगत होती की आम्ही दर्शन केलं, माझ्या तरी पण माझ्या डोळ्यात ना अश्रू रडायला झालं मला खूप, की ऐकून पटकन. कारण एक असतं ना, असं नाही आम्ही हे करत की देव देवच असतो, त्याच्यासाठी मी थांबू शकत नाही. आपण तुमचे अंतःकरण शुद्ध आहे. तुम्हाला जे काय अनुभव झाला ईश्वराची कृपा आहे. आणि तुमची भक्ती वाढली पाहिजे, तुमची साधना वाढली पाहिजे, है ना. हो.
मग तुम्ही 14 तारखेला मातृपूजन साजरा हा करायचं बरं का? मात्र हो हो ठीक आहे. हा खूप खूप जय आभार, शिवाजी धन्यवाद, जय हरिओम. भवानी.